गेले 7 महिने रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर सातलिंग अण्णाराव शटगार यांच्या वर्णी लागल्यानंतर गुरुवारी शटगार यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शटगार यांनी दिली। पंढरपूरचे दैवत आणि महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलाचे दर्शन घेऊन आम्ही या दौऱ्याला सुरुवात करीत आहोत। सगळे 11 तालुके संपल्यानंतर स्वामी समर्थ पुण्यनगरीमध्ये या दौऱ्याचं समारोप होणार आहे। या कार्यक्रमासाठी सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय शिंदे साहेब असतील, खासदार प्रणितीताई असतील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन जोशी साहेब असतील, सपकाळ साहेब असतील आणि या दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून सूक्ष्म निरीक्षण करणार आहोत की जेणेकरून त्या गावामध्ये काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, कट्टर कार्यकर्ता कोण आहे, याच्यामध्ये जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते आणि आता जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांची सांगड घालून जेणेकरून संघटना बांधणी कशी होईल, काँग्रेसचा प्रभार जिल्ह्यामध्ये कसं वाढेल, याकडे आमचं लक्ष असणार आहे। जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे आव्हान विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करीत असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाची अवस्था अतिशय दयनीय आहे। सोलापूर लोकसभा क्षेत्रात एकूण 6 पैकी एकही आमदार काँग्रेसचा नाही। यात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या 4 विधानसभासह जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, बार्शी या भागात तर पक्षाची केविलवाणी अवस्था आहे। येथे कोणीही बडा नेता उरलेला नाही। तेव्हा जिल्हाध्यक्ष शटगार यांना पक्षाचे संघटन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे, हे मात्र नक्की।